हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये हेडर आणि फुटर कशा प्रकारे ॲड करायचा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इन्सर्ट टॅबमध्ये जा. इकडे राईट साईडला तुम्हाला हेडर आणि फुटर ऑप्शन दिसेल. हेडरवर क्लिक करा. जी कोणती स्टाईल तुम्हाला पाहिजे ती अप्लाय करा, सिलेक्ट करा आणि त्यावर क्लिक करा. मी फर्स्ट सिम्पलच घेतली आहे. तुम्ही हेडर ॲड केल्यावर ॲटोमॅटिकली फुटर पण अप्लाय होईल, पण जर तुम्ही त्यात कोणताही टेक्स्ट लिहिला नाही तर तो प्रिंट करताना शो होणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर सेपरेटली फुटर ॲड करायचा असेल तर परत जा इन्सर्ट टॅबमध्ये, त्यानंतर फुटर आणि जी कोणती स्टाईल पाहिजे ती सिलेक्ट करा. मी ब्लँक 3 कॉलम, हे बघा, हा फुटर म्हणून मी स्टाईल सिलेक्ट केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही हेडर आणि फुटर ॲड करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.